नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये। नवीन दिवस नवीन सुरुवात। आईने मस्त माझ्यासाठी स्मूथी बनवलंय सकाळ सकाळ। मस्त आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले मस्त। तर सकाळपासून म्हणजे आजपासून सगळं हेल्दी खायचं। तर आईने पहिले उठल्या उठल्या मला स्मूथी दिली। पालक टाकलं, त्याच्यामध्ये केळं टाकलंय आणि गाजर टाकलंय, बीट टाकलंय, असं सगळं मिक्सर लावून तसं ज्यूस बनवून दिलाय। ज्यूस नाही, स्मूथी आहे, त्याचं जाड जाड मिश्रण मस्त लागतं ते पोटाला। तर ते खाते आता सकाळी उठल्या उठल्या मस्त। नंतर थोड्या वेळात अजून काहीतरी नाश्ता वगैरे करेन। पप्पा आहेत घरामध्ये, आज शेतावर नाही गेलेत, त्यामुळे पप्पा आणि आई किचनमध्ये काम करतायत काय ना काय। प्रीतची आता ड्युटी चालू झालेली आहे। थोडे दिवस त्यांनी सुट्टी घेतली होती माझ्यासाठी, त्यामुळं घरी होता तो। पण त्याचं ऑफिस चालू झाल्यामुळं त्याला ऑफिसला जायला पण त्याची डब्याची तयारी आई पप्पांची चालू आहे आता। तर बघूया, आजच्या दिवसाची सुरुवात तर मस्त झालेली आहे, एकदम फ्रेश मस्त। आता स्मूथी पिते आणि मग आपली नेहमीची कामं सुरू होतील आणि आपण नेहमीच्या ब्लॉगिंगला सुरुवात करूया। नाश्ता नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। शुभ सकाळ। आज काय स्पेशल? तर तुम्ही काय खाताय? आम्ही खातोय फ्राईड राईस। अच्छा, फोडणीचा भात आहे, चल साधा, आणि त्याला तू चटणी घेतलीस। शेजवान फ्राईड राईस आहे। तर आज ठीक आहे साधा नाश्ता। प्रत्येकाच्या घरामध्ये होणारा नाश्ता आहे हा। तुम्ही काय बनवता सकाळी नाश्ता? मला कमेंट मध्ये नक्की सांगा। ओके। तर मंडळी, मस्त माझी दुपारची झोप झालेली आहे। संध्याकाळचा चहा नाश्ता घेतलाय मस्त। सकाळनंतर मी जसं शूटच केलं नाही का, गोळ्या घेतल्यानंतर मला थोडी सुस्तीच येत होती, झोप येत होती मला, म्हणून मी विचार करतो थोडा आरामच करूया आणि मस्त फ्रेश होऊन तुमच्याशी बोलूया आणि मग नेहमीची आपली कामं पण करायची आहेत। आता जरा बरं वाटते, मस्त झोप पण झाली, चहा घेतला जरा। आता आई किचनमध्ये आहे, जेवणाची तयारी करायची आहे। प्रीत गेल्या ऑफिसला, तो संध्याकाळीच येईल, रात्रीच येईल, त्यामुळं आता आईला मदत करायची आहे। तर एकदम ठणठणीत झाली, आई एकटीच किचनमध्ये काम करते, तिला मी मदत करते जेवणामध्ये। चपात्या करायच्यात, मी तिला लाटून देते चपात्या। शिट्टी झालेत कुकरची समज, तसं म्हणजे मी आज खिचडीच खाणार आहे। मी जास्त काही एकदम तिखट वगैरे सुरुवात नाही केली खायला, थोडंसं नॉर्मलच प्लेन जेवण जेवते। मला खिचडी भात खूप जास्त आवडतं। तर चला आईला मदत करूया। इकडे पप्पा खोबरं कापतायत वाटण्यासाठी, आणि इकडे ॲज युजली टी व्ही चालू आहे, नॉर्मल हाऊसमध्ये जसं संध्याकाळचं टी व्ही असतं। आणि आई ॲज युजली किचनमध्ये काम करते। आई येऊ मदत करायला? आले आले, थांब। आणि आता ना पावसामध्ये ना माशा जास्त आल्यात इकडे, आमच्याकडे तर खूप जास्त आल्यात। तर तुम्ही काय करता मला सांगा। मी आहे बघा आता किचनमध्ये ही उदबत्ती घेऊन आले, म्हणजे त्याच्या वासाने त्या जातात। तर काय काय प्रयोग चालू आहेत आमचे। तुम्ही घरामध्ये माशा जास्त तेव्हा कोणते उपाय करता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर मी आता उदबत्ती घेऊन चालले किचनमध्ये, तर माशा कमी होतील। तर या जेवायला आज परत एकदा खिचडी भात आणि सिद्धिविनायकचं लोणचं। आई तू येतेस? तर गाईज मस्त जेवलो, पोट भरून खिचडी भातच खाल्लं, मस्त गरमागरम, बरं वाटलं। थोड्या वेळ टी व्ही बघत होतो। आता आई पप्पा गेले झोपायला आणि आता प्रीत आला कामावरून, मस्त फ्रेश झाला आणि त्याला भूक लागली आहे। तो जेवला तसं तिकडे ऑफिसमध्येच, त्याला भूक लागल्या तर तो काय खाते तुम्हाला दाखवते। तर काय खातोयस तू? मुसळी खातोय तू, सुकी मुसळी खातोय, क्रंची मुसळी। असा चटपटा चटपटा नाही बोलतायत, क्रंची असा, मस्त आहे, गोड आहे। गोड आहे हा। तुझं पार्सल आले, एक पार्सल आले का? कसलं ते ऑर्डर केलं? येस, तुम्हाला दाखवतो काय आहे ते पार्सल। ओपन करायचं? येस करूया, कधीपासून वाट बघतो ना, तर तुलाच लावायचं आहे ते। चालेल। तर प्रीत खोलतोय पार्सल, तुम्हाला लगेच समजेल काय आहे ते। घरासाठीच आहे, म्हणजे होम डेकोरच्या वस्तू आहेत। सावकाश, मी मदत करू?
अच्छा, त्याला थर्माकोलमध्ये हे केलं आहे का? पॅकिंग एकदम कडक आहे. ओके, तुम्हाला समजलं असेलच काय आहे ते. तर मंडळी, आम्ही ऑर्डर केल्या होत्या वॉल शेल्फ किचनसाठी. आता आम्ही किचन थोडा डेकोरेट करायला घेतलेला आहे. त्यासाठी काही ना काही वस्तू आम्ही ऑर्डर करतोय. तर किचनला सेट करायचं आहे आम्हाला. त्यासाठी या वुडनच्या शेल्फ आम्ही ऑर्डर केल्या होत्या. किती? 4 आहेत ना ब्रीथ? 4 वॉल शेल्फ आहेत. 4 ऑर्डर केल्या होत्या. त्या मला रिसीव्ह झाल्यात. तर मला दाखवते कोणत्या कलरच्या आहेत त्या. मग त्या आम्ही आता ज्या शेल्फ आहेत त्या आम्ही किचनमध्ये असं लावू. प्रीत किती काळजीपूर्वक ते कापड काढतोयस. हां, तेच ना, म्हणजे रिटर्न करायला. खराब असेल तर तेच, म्हणजे काही डॅमेज असेल तर. पण मोस्टली चांगलेच प्रोडक्ट मिळतात ॲमेझॉनवरून. का आमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी ॲमेझॉनवरूनच असतात, है ना. म्हणजे किचन ऑलमोस्ट तरी ॲमेझॉनवरूनच सगळं ऑर्डर केलंय. फ्रीजपासून शेगडीपासून सगळं, है ना प्रीत. ते इझी पडतं. तर ह्या आहेत त्या शेल्फ. बापरे, वजन आहे. लाकडाचे आहेत ना, हँगिंगवाले. छान आहेत त्या, पण चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे, है ना, मजबूत आहे. तर ही वस्तू आम्ही ऑनलाईन ऑर्डर केली आहे. 4 शेल्फ ऑर्डर केले आहेत किचनसाठी. तर लावायचे आहेत, पण त्यांना पाठीमागे असे स्क्रू वगैरे दिलेत त्यांनी, है ना प्रीत. भिंतीमध्ये लावायचे आहेत. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल कसं आम्ही इन्स्टॉल करू ते. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. आता ज्या मी ऑर्डर केलेल्या ज्या शेल्फ आहेत ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. आम्ही कसे किचनमध्ये सेट करणार आहोत त्या गोष्टीला आणि कसं डेकोरेट करणार आहोत तो स्टे ट्यून. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर करा. भेटेल मला पुढच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.